अभिनेता शाहरुख खानच्या घराची रेकी 14 जानेवारीच्या रात्रीचा व्हिडिओ समोर। शिडीचा वापर करून एक व्यक्ती घरात डोकावत असल्याचं सीसीटीव्ही समोर। रुग्णालयात पोहोचता सैफ अली खानने स्वतःची ओळख सांगितली। मैं सैफ अली खान हूं, जल्दी स्ट्रेचर लाव, असं सैफ म्हणाला। रिक्षा चालकाची माहिती। सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी अद्यापही फरार। हल्लेखोर इमारतीत जातानाचा नवा सीसीटीव्ही समोर, तर ओळख लपवण्यासाठी आरोपीने कपडे बदलल्याचा फोटो समोर। सैफवर झालेल्या हल्ल्या प्रकरणात एक जण ताब्यात, शाहीद असं ताब्यात घेतलेल्या संशयिताचं नाव। संशयित आरोपी हल्लेखोर नाही, मुंबई पोलिसांच्या सूत्रांची माहिती। सैफ अली खानवरील हल्ल्या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू। पोलिसांकडून सैफच्या घरी काम करणाऱ्या नोकर आणि कर्मचाऱ्यांची 5 तास चौकशी। सैफवरील चाकू हल्ला प्रकरणी पोलिसांकडे बरेच धागेदोरे आहेत। पोलीस लवकरच कारवाई पूर्ण करतील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। सैफ अली खानच्या प्रकृतीत सुधारणा, सैफला आयसीयूतून काढून विशेष कक्षात ठेवलेला आहे, लीलावतीच्या डॉक्टरांची माहिती। शस्त्रक्रियेनंतर सैफच्या शरीरातील चाकूचा तुकडा काढला, चाकू आणखी खोल गेला असता तर गंभीर दुखापत झाली असती, लीलावतीच्या डॉक्टरांची माहिती। नांदेडचं पालकमंत्रीपद मुंडे बंधू भगिनींपैकी एकाला देण्याची चर्चा। मुंडे बंधू भगिनीला नांदेडचे पालकमंत्रीपद देण्यास सकल मराठा समाजाचा विरोध। पुण्याच्या अमेनॉरमध्ये वाल्मिक कराडचे आणखी 3 फ्लॅट, ज्योती जाधवच्या नावे फ्लॅटची खरेदी झाल्याची माहिती। मुंबईत गेल्या 2 दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे तापमानात वाढ। पुढील 2 दिवस तापमानाचा पारा चढाच राहण्याचा अंदाज। मनु भाकर, डी गुकेशसह 4 जणांचा खेल रत्न पुरस्काराने सन्मान, तर स्वप्नील कुसाळेसह 32 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार प्रदान। क्रिकेटर रिंकू सिंगचा खासदार प्रिया सरोज यांच्याशी साखरपुडा ठरल्याची चर्चा। खासदार प्रिया सरोज यांच्या वडिलांकडून बातमीचं खंडन। प्रिया सरोज उत्तर प्रदेशमधील मछली शहर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार।